कस्तुरी जे काय करते ते बाबांसाठीच करते ना. तुझ्या बायकोचं गुणगान ऐकवायचं असेल तर मला ते ऐकायचं नाही. अगं असं नाहीये. मग कसं आहे सुरू? तू रडतीस? रडू नको तर काय करू? आज माझं स्वतःचं पोरग कुणाच्या तरी सांगण्यावरून माझ्यावर हसायला लागलं तर काय करू? आमचा तो हेतू नव्हता अगं. काय येतो होता मग? तिला त्यावेळी माझं ओरडणं दिसतं, पण तुझ्यासाठी मी काय काय केलं ते नाही दिसत. कधी तू तोंडातनं शब्द काढला ती गोष्ट तुला हाजीर झाली नाही, असं झालं नाही हे नाही दिसत त्यांना. तू आजारी असताना रात्र रात्रभर तुझ्या उशाशी बसून असायची हे दिसत नाही त्यांना. तुला वाढवताना काय काय नाही केलं हे दिसत नाही त्यांना. एवढंच काय तर माझा विरोध असताना त्या पोरीशी तू लग्न केलं आणि आज तीच पोरगी माझ्या विरोधात केली. हे बघ, इथे कोणीही तुझ्या विरोधात नाहीये. मला काय दिसत नाही बाई. काय आंधळी आहे बाई मी. माझ्या डोळ्यात डोळं घालून कधी बोलायची हिंमत पण न ठेवणारी माणसं आज माझ्या विरोधात बोलते. जेव्हा माझा बाई या अवस्थेत पोहोचला तेव्हा हीच कला, माझा संसार आहे, माझी पोरं बाळ आहेत, इथं कधी बी हल्ला होऊ शकतो असं म्हणून निघून गेली. मी आई एकटीनं सगळं केलं. कोण होतं तेव्हा इथं? हे घरदार समजा सांभाळलं, बाईचा समजा धंदा सांभाळला, तुला लहानाचा मोठा केला, तुझं शिक्षण केलं, तुला काय हवं नको ते समज बघितलं, आणि हे सगळं करता करता या कामिनीचं हसू कुठं गेलं कळलंच नाही. एवढं समजा केल्यावर ही सगळी माणसं माझ्या वास्त्यात, या सगळ्याच्या बदल्यात मला काय मिळालं? हे असं लोकांचं चिडवणं. मला बाकी कोणाचं काय बी राग नाही. माझा स्वतःचा पोरगा, माझा स्वतःचा पोरगा आज माझ्यावर हसला. काय कमी पडलं? काय? तुमचाही या घरावर तेवढाच हक्क आहे, त्याच्यामुळे तुम्ही नका काळजी करू. तुझे खूप उपकार झाले बाई. आत्या अहो, काय बोलताय? कस्तुरी, अगं तू भोळी आहे बाई. या बाईला तू ओळखत नाही. एक नंबरची चलाक आणि धूर्त बाई आहे. आता सौरभला मी वरती जाऊ नको म्हणत होते ना, त्याचं कारण पण तेच होतं बरं का. म्हणजे? अगं तुला माहित नाही, आता आपला सौरभ वरती गेलाय ना, रडून गोंधळ घालून त्याला बरोबर घोळ्यात घे. आपला सौरभ आई वेडा आहे ग. लहानपणापासून आईची माया मिळाली नाही. ही बाई गोड बोलून घोळ्यात घेते, तुला माहित नाही. आणि पदराला गाठ मारून सांगते, ही बाई सौरभला गुंडाळून त्याला तुझ्या विरोधात उभं ठाकायला कमी करणार नाही. आत्या, पण माझा सौरभवर पूर्ण विश्वास आहे. अगं पण मी त्या बाईला ओळखते ना बाई. या घरात स्वतःची सत्ता टिकवून ठेवण्यासाठी कुठले थराला जायला कमी करणार नाही ती बाई. सुरपोटातनं जन्म दिला नाही मी तुला,
पण प्रेम केलं, जीवापाड प्रेम केलं, जितकं तुझ्या आईनं पण तुझ्यावर केलं नसतं तेवढं केलं. अभिमान होता मला, माझं पोरगं माझ्यावर प्रेम करतं, माझा हक्क आहे त्याच्यावर असं वाटायचं मला. पण आज कळलं माझं चुकलं, माझंच काहीतरी चुकलं. माझ्यापेक्षा जास्त पोरगं कुठल्या तरी पोरीला महत्व देतंय. मम्मी, मी तुला कधी सावत्र आई मानलंच नाही अगं. मला जेव्हापासून कळायला लागलंय, समजायला लागलंय, माझ्यासाठी माझी आई तूच आहेस. एक गोष्ट लक्षात ठेव, जेवढं प्रेम तुझं माझ्यावर आहे ना, तितकंच माझं तुझ्यावर प्रेम आहे. त्याच्यापेक्षा खूप जास्त माझं तुझ्यावर प्रेम आहे. माझ्या शब्दाबाहेर न जाणारं पोरगं आज मला सांगतंय की तुझं चुकतंय. असं होत असल्यावर वाटणारच ना आईला. बर, आता तू सांग, मी काय करू म्हणजे तुझा विश्वास बसेल? सौदा हाय, तुझी सौदा नाही करायची. माझं फक्त एवढंच म्हणणं आहे, मी जे काही बोलते ते ऐकून घ्यावं, त्याच्यावर विश्वास ठेवावा. माझा तुझ्यावर पूर्ण विश्वास आहे मम्मी. खाली जे काय झालं ना, तो गैरसमज होता. कोणालाही तुला दुखवायचं नव्हतं. तू जे म्हणशील ते आपण करू, पण हे बघ, सगळ्यांच्या मनातले गैरसमज दूर होणं आता खूप गरजेचं आहे. आता मी जे काय बोलणार ते माझ्या बाईसमोर. आज पतूर लई गोष्टी मी माझ्या मनात दाबून ठेवल्या. कशा दाबून ठेवल्या माझं मला माहित. कारण तू कोमत होतास बाई. कधीच कोणाला सांगितलं नाही, पण आज तुला सांगावेसे वाटत. तू कोमात गेलास ना बाई, तेव्हा लई गिधाड या संधीचा फायदा करायला बसली होती. केवढ्या लोकांनी तुझ्या सुपाऱ्या दिल्या, त्याच्यामध्ये पोलीस सुद्धा होते बर का बाई. ही मम्मी त्या समद्यांच्या आणि तुझ्यामध्ये पहाडासारखी उभी राहिली बाई. पहाडासारखी उभी राहून तिची सगळी जबाबदारी सांभाळली बर का. सांभाळावी लागली बाई, मला सांभाळावी लागली. कारण मी तुमच्या दुनियेतली नव्हतीच ना. मी या कांभार मध्ये नाचणारी बारबालावती. तुला आजपर्यंत एक गोष्ट मम्मीने सांगितलीच नाही. काय बी करून कसं बी सांगितलं असतं तरी बी ते कमीपणाचं वाटलं असतं. पण जेव्हा आज माझ्या कर्तृत्वावर बोट उचललं जाते तेव्हा मला सांगावं लागलं. लहानपणापासून मी तो बार, त्याच्या अवतीभोवतीचं आयुष्य, एवढंच काय ते आयुष्य मला माहित.
याच्या बाहेरची दुनिया कधी मी बघितलीच नाही. माझा भाई त्यानं मला त्या दलदलीतनं बाहेर काढले. मला इथं माणसात एका कुटुंबात माझा भाई घेऊन आला. माझा भाई माझ्यासोबत लग्न करणार होता. तुम्हा कुणाला बी मी कधीच सांगितलं नाही. माझं आणि माझ्या भाईचं अजून लग्न झालेलं नाही. माझा भाई लग्न करणार होता माझ्याशी. पण हिचा बाप मध्ये आला. म्हणून माझा अजून बी लई राग आहे हिच्या बापावर. पण माझ्या भाईचा माझं अजून बी लग्न झालं नाही. तरी बी मी खचली नाही. नाही खचली. माझा भाई कोमात गेल्यावर मी खंबीरपणे उभी राहिली. घरात कसं राहायचं कसं वागायचं काय बी माहित नव्हतं. समजा शिकली मी. तुला शिकायचं होतं शिकवलं. तुला स्वतःच्या पायावर उभा केला. काही बी कमी पडू दिलं नाही. एवढी सगळी संकट होती कधी हार मानली नाही. माझा पोरगा नाही पण पोटच्या पोरासारखा तुला सांभाळला. हे समज करता करता कामिनीची मम्मी कधी झाली कळलं सुद्धा नाही. मी कधीच सांगितलं नाही तुला बाई. आणि तुला माहिती बी नसेल. आजपर्यंत हे समज कधीच कुणाला सांगितलं नाही. आज हे समज सांगावं लागलं. मी एका बार मध्ये नाचणारी बारबालावती. माझा भाई त्यानं मला त्या दलदलीतनं बाहेर काढले. माझं आणि माझ्या भाईचं अजून लग्न झालेलं नाही. तुला स्वतःच्या पायावर उभा केला. माझा पोरगा नाही पण पोटच्या पोरासारखा तुला सांभाळला. ठीक आहेस? खाली मम्मी जे काही बोलली ना त्यानंतर माझा सगळ्यावरचा विश्वासच उडालाय.
हे घर, घरातली माणसं, असं वाटतं कुठेतरी निघून जावं आणि परत येऊच नाही. सौरभ, मी समजू शकते. आता माझ्या मनात काय चाललंय ना, हे कोणीच समजू शकत नाही. तू शांत हो ना. जिला मी आजपर्यंत माझी आई मानत होतो, ती असं काहीतरी बोलते आणि तू म्हणतेस मी शांत हो. सौरभ, मम्मींमध्ये खूप सहनशक्ती आहे रे. आजपर्यंत मीही त्यांना चुकीचंच समजत आले. पण तूच विचार कर, आज त्या जिथे उभ्या आहेत तिथे त्यांना परिस्थितीनेच आणून सोडलंय ना. हो, पण आता या गोष्टीमुळे आमच्या दोघांच्या नात्यावरच प्रश्नचिन्ह उद्भवलंय का कस्तुरी? इकडे सौरभ, कृष्णाला देवकीने जरी जन्म दिला असला ना, तरी त्याचा सांभाळ यशोदेनेच केला. आणि म्हणूनच देवकी बरोबर यशोदेला सुद्धा आईचा मान दिला जातो. सौरभ, तुमचं नातंही तसंच आहे. तुझ्यासाठी मम्मींनी त्यांचं सगळं आयुष्य दिलं. या घरासाठी त्या मम्मी झाल्या. पण आता या घराला मम्मींची नाही, तर एका आईची गरज आहे. आणि त्याच्यासाठी मी सुनेची लेक व्हायला तयार आहे. तू नको काळजी करूस. सोडगाठ. तुझी एक इच्छा पूर्ण झाली आज. कस्तुरीच्या आणि सौरभच्या मनामध्ये माझ्या विरुद्ध इश कालवायची. कमो आता आता तुझा कसा विश्वास पटेल बाई? विसरली का? तुझ्या विरुद्ध कारस्थान करायची किती संधी होती मला. खरं सांगू का, माझी सुद्धा हीच इच्छा होती बरं का तू तुझ्या तोंडानं सगळं सांगावं. म्हणून तर ही गाठ मारली होती, हाती सोडायला लागले होते मी. बाज झाली फालतूगिरी. कधी बी एवढा छोटा डाव खेळणार नाहीस तू. कमो असं काय बोलते ग? माझं बोलणं अजून पूर्ण झालेलं नाही. माहितीये तू पुढे जाऊन आणखी काय काय करणार आहेस ते. वाळवीसारखी माणसांना पोखरायला लागणार तू. कमो अगं बाई, तुझ्या शब्दाबाहेर नाही ग मी. या घरावर तुझाच हक्क आहे. आज ओळखून नाही मी तुला. आज मी तुला दाखवून देणार आहे. या घरात फक्त हक्कानं नाहीये मी, तर मी या घरामध्ये प्रेमानं सुद्धा टिकून हाय. असं असेल तर नाही राहायचं मला घरामध्ये. नाही राहायचं. आत्या, मम्मींना काय झालं? मम्मी, मम्मी दार उघडा. काय झालंय? मम्मी, कुणी काही बोललंय का तुम्हाला? मम्मी, दार उघडा. सौरभ, सौरभ, मम्मी प्लीज दरवाजा उघडा. काय झालं कस्तुरी? अरे मम्मी, दारच नाही उघडत आहे. काय? मम्मी, मम्मी दरवाजा उघड प्लीज. काय झालंय काय कस्तुरी? अरे मलाही नाही माहिती. मी मगाशी त्यांना चहा द्यायला आले तेव्हा मी त्यांना आत्याशी बोलताना ऐकलं. त्या म्हणत होत्या की त्यांना या घरात राहायचंच नाही. आत्या काय झालंय? माहित नाही रे बाबा. अगं असं कसं माहित नाही आत्या? तू होतीस ना तिथे. मम्मी, या कमून चांगलाच खेळ खेळला. आता मला या कमूला आवाज द्यावा लागणार.
नाही तर मीच काहीतरी केलं असं वाटेल यांना. नाही कला, तू जर आत्ता आवाज दिला तर एवढ्या उशिरा का दिला म्हणून संशयाची तलवार फिरेल तुझ्यावर. या कमूने मला सुद्धा अडकवलं.